तू खेळत होता तुझं. तो काठी टाकतोय म्हणतोय खेळा. तर मी एक्सप्लेन करतो. हे जेन ऑस्टिन ज्या आहेत त्या इथल्या खूप प्रसिद्ध नॉवेलिस्ट आहेत. त्यांच्या नॉवेल्सवरती मूवीज येऊन गेलेत, जसं की प्राइड अँड प्रेजुडिस फॉर एक्झाम्पल. म्हणजे हे सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. इथे खूप त्याची हाईप आहे. बेसिकली आत गेलो मी, 17 पाऊंडचं तिकीट होतं. त्यात त्यांनी काय सांगितलं इज त्यांची लाईफ स्टोरी, त्यांची किती भावंडं होती, मग त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली, त्या बाथमध्ये राहायला होत्या तेव्हा त्यांनी काय केलं, कसं केलं. आपल्या इकडे समजून घ्या की पु ल देशपांडे जे आहेत आपले, त्यांच्या लाईफवरती असं एक परफॉर्मन्स, 20 मिनिटचा परफॉर्मन्स, त्यांची लाईफ स्टोरी सांगितली, त्यांचं काम काय त्यांनी केलं आहे ते सांगितलं आहे. आणि त्याच्यासाठी 17 पाऊंड म्हणजे आता किती होतं, 17 × 100 करून 2000 रुपयेचं तिकीट लावलं आहे. हे आपल्या इथे का नाही होत मला हेच कळत नाही. की त्यांचं घर, मग त्यांच्या घरात त्यांचं वॅक्सचा पुतळा, मग त्यांचं काय काम आहे ते कुणीतरी त्यांच्या स्टाईलमध्ये एक्सप्लेन करणार. हे असं झालं पाहिजे आपल्या इथे, नाही का. इथे हे लोक खूप हाईप करतात अशा गोष्टींची, आपल्या इथे असं नाही आहे. सो जे पुस्तकं वाचतात किंवा ज्यांनी मूवीज पाहिलेत त्यांच्यासाठी वर्थ आहे. माझ्यासाठी तेवढं वर्थ नव्हतं, पण तरी मी एक गिफ्ट घेऊन आलो आहे स्पेशल, खास. सो या, तर या जागेचं नाव आहे सर्कस. तुम्ही त्यांच्या घरावरनं सरळ सरळ वर आलात तर वरती असा एक सर्कल आहे आणि ह्या जागेचं नाव सर्कस आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द लोकेशन्स. लोक हे बघायला येतात, फोटो काढतात. असं सर्क्युलर हे आहे आणि तुम्ही बिल्डिंग, घरं तर बघूच शकता, तुम्ही पाहिलं म्हणजे व्हिडिओमध्ये. आता इथून पुढे आपण चाललो आहे रॉयल व्हिक्टोरिया पार्कला. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. सर्कसहून थोडं पुढे चालत आलं की माझ्या राईटला आहे रॉयल क्रेसेंट. आता त्याचा मी तुम्हाला ऑब्व्हियसली व्हिडिओ एक छानसा असा ट्राय करतो घ्यायला, म्हणजे तुम्हाला दिसेल. पण हे बघा, दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. ही मस्त ओपन पार्क आहे. लोक सावली बघून इथे चिल करतायत, आपापल्या भुबूला घेऊन आलेत, भुबू खेळतायत लोकांचे, आणि लोक म्हणजे पिकनिक स्पॉट टाईप आहे इथे. तुम्ही जर आलात तर प्लीज वॉकिंग टूर घ्या, म्हणजे तुम्हाला जो तुमचा टूर गाईड आहे तो सगळं एक्सप्लेन करेल, त्याच्यामागची हिस्ट्री, त्याच्यामागे काय 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 म्हणतात त्याला, हिस्ट्रीच म्हणायचं आता काय, त्याच्यामागे काय हिस्ट्री आहे, कधी बिल्ड केलं होतं, कधी त्याचं काय रिझेम्बलन्स आहे, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. सो वॉकिंग टूर घ्या, एखाद्या गाईड बरोबर या. हे बघा, असा पूर्ण असा कर्व आहे. क्रेसेंट, रॉयल क्रेसेंटच नाव आहे. हा आला बघा छडी घेऊन, खेळा म्हणतोय माझ्याशी. नाही रे, मी नाही खेळू शकत. तू खेळत होता तुझं. तो काठी टाकतोय म्हणतोय खेळा. Good girl, good girl. Fetch. She's a girl? Yeah. What's her name? Sula. Lovely. You from India? I'm from India. You know the wine, Sula? Right. Yeah, but not named after that. Okay. Fetch. I have a female dog too. Okay, what kind? Indy. Right. Good girl. Good girl. Drop it. Good girl. Fetch. All right, I have to leave now. Come on. All right. See you guys. Ta-da. चला, पहिली माझी मैत्रीण झालेली आहे ह्या देशात. मजा आली. टच खेळलो, मजा आली. आपण जिथे जातो तिथे सगळ्यात पहिले भुबूंची फ्रेंडशिप करतो, कारण की तेच आहेत जे अनकंडिशनल प्रेम दाखवतात आपल्यावर. सध्या इंडियामध्ये खूप राडा चालू आहे त्याच्यावरून, पण माझं काम मी केलं आहे कोकोला रेस्क्यू करून. त्यामुळे तुम्हीही करा असं. म्हणजे ज्यांना कुत्री आवडतात, नका उगाच ब्रीड वगैरेच्या मागे जाऊ. एखादं रेस्क्यू करा, रस्त्यावरनं उचलायचं, घेऊन जायचं घरी. चांगली असतात रे, एकदम प्रेमळ असतात. ही अशी मोठी पार्क आहे. याच मेन इम्पॉर्टंट गोष्टी तिथे ज्या बघण्यासारख्या आहेत. आपण मेन गोष्टी पाहिलेल्या आहेत, सर्कस, मग हे क्रेसेंट आणि आपलं बाथ, रोमन बाथ वगैरे हे सगळं झालेलं आहे. आता आपण एक काम करू, आपण परत जाऊ. तिथे तो एक जो ब्रिज आहे जो आपण आल्या पाहिला होता, तो ब्रिज बघू.
तिथे जरा त्या पार्कमध्ये चिल करू. भूक लागली आहे, काहीतरी खाऊयात. मग एक फॉलोअर आहे ज्यांनी मला इंस्टाग्रामवरती DM केला होता की तो बाथच्या जवळ राहतो, सो तो येणार आहे भेटायला, त्याला भेटू. आणि दॅट्स रूड. ती बाई शटअप म्हणली. अशा अतिशहाण्या बायका सगळीकडे आहेत. सो हां, एनिवे आपण जाऊ, खायला जाऊ. आणि मग आपला मूड न खराब करता आपण जाऊ आपापल्या परत ठिकाणी हॉटेलला. अशा निर्लज्ज बायका आणि लोक, बायकाच नाही सगळीकडे असतात. त्याही तेवढ्याच जोरात बोलत होत्या. असं नाही आहे की मी खूप जोरात बोलतोय, पण त्या असतात ना आज्या, कामना धंदे, तशातली एक होती. एनिवे लेट्स गो अहेड आणि आपण आपलं कंप्लीट करू जी आजची टूर होती ती. आयुष्यात असं एखादं घर पाहिजे, अशा एखाद्या ठिकाणी, म्हणजे असं एखादं पाहिजे यार. आपण पण असं वर्षातनं एकदा फॉरेनला वगैरे, आपल्या दुसऱ्या घरी वगैरे, असं जरा नाही का मजा येईल, नाही का, असं पाहिजे. पुण्यात असलं असं घर तर मग काय, मग झालंच. मग बाकी काही गरजच नाही कशाची. चला डावीकडे जाऊ आता.